न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। अहिल्यानगर शहरात दरोड्याच्या तयारीत असलेले बाहेर राज्यातील दरोडेखोरांची टोळी जेरबंद। टोळीतील 4 आरोपींना ताब्यात घेऊन 6,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी आणि रोड रॉबरी गुन्ह्याच्या अनुषंगाने वेळोवेळी पेट्रोलिंग करून गुन्हे रोखण्याबाबत आदेशित केलेले आहेत। सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना दिनांक 21 फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मध्य प्रदेशमधील एक टोळी नगर शहरामध्ये दरोडा टाकण्यासाठी विना नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीमधून आगडगावकडून बुराननगरकडे येणार अशी खात्रीशीर माहिती मिळाली। नमूद बातमीच्या अनुषंगाने तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दीपक घाटकर, सुरेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान धुळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करून सदर पथकास मिळालेल्या बातमीनुसार माहितीप्रमाणे कारवाई करण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले। तसेच नमूद पथकाच्या मदतीकरता पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे, नेमणूक पाथर्डी पोलीस ठाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कावडे, नेमणूक पोलीस मुख्यालय अहिल्यानगर यांनाही पाठवण्यात आले। पथक दिनांक 21 फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने तात्काळ बुराननगर ते आगडगाव रोडवर 2 पंचांसह सापळा रचून एका पांढऱ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ दिसताक्षणी तात्काळ सर्व रोडवर येऊन अडवली। गाडी रस्त्यावर थांबविली आणि त्यातील एकूण 6 इसम खाली उतरून तात्काळ डोंगराकडे आणि जंगलाकडे पळून जाऊ लागले असता पथकाने पाठलाग करून 4 इसम ताब्यात घेतले। 2 इसमांचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत। ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सादिक खान इसाक खान, वय 37 वर्ष, राहणार भोपाखेडा, दुपाडा, तालुका मोहन बडोदिया, जिल्हा शहाजापूर, राज्य मध्य प्रदेश, देवसिंग बाबूलाल बिलालाल, वय 24 वर्ष, राहणार भोपाखेडा, दुपाडा, तालुका मोहन बडोदिया, जिल्हा शहाजापूर, राज्य मध्य प्रदेश, दानिश सादिक शेख, वय 24 वर्ष, राहणार कापूरवाडी, तालुका जिल्हा अहिल्यानगर, दानिश अजित शेख, वय 24 वर्ष, राहणार कापूरवाडी, तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। देवसिंग भिलालाल यास पळून गेलेल्या इस्मांची नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव राजाराम फुलेरिये, राहणार सदगाव, तालुका जिल्हा शहाजापूर, राज्य मध्य प्रदेश, फरार राजेश परमार, राहणार कचोर, तालुका मोहन बडोदिया, जिल्हा शहाजापूर, राज्य मध्य प्रदेश, फरार असे असल्याचे सांगितले। इस्मांची पंचांसमक्ष अंगजळती आणि गाडीची जळती घेतली असता त्यांच्या कब्जात मुद्देमाल मिळून आलाय। त्यामध्ये रुपये 35,000 किमतीचा एक गावठी कट्टा, एक जिवंत कारतूस सादिक खान इसाक खान याच्या कमरेला मिळून आले। 500 रुपये किमतीचा लाकडी मूठ असलेली धारधार कुकरी, एक लोखंडी कटावणी, 4 चाकी वाहनाचे टायर खोलण्याचा पाना, एक लोखंडी टॉमी, कॅरी बॅगमध्ये लाल रंगाची मिरची पावडर, छोटी बॅटरी, 7 फूट लांबीचा बांगडी पाईप, आरोपींकडील विविध कंपन्यांचे 5 मोबाईल फोन, रुपये 40,000 किमतीचे 35 लिटर क्षमतेचे 23 ड्रममध्ये गाडीच्या मागील हौद्यामध्ये 805 लिटर, रुपये 80,500 किमतीचे डिझेल आणि 5 लाख रुपये किमतीची विना नंबरची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 6,56,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींना मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करून यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे करीत आहेत। सदर आरोपींकडून इतर डिझेल चोरी आणि मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वनसाठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।